नमस्कार मंडळी, साईबाई सकाळ. तर मंडळी आजचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि ठरल्याप्रमाणे 4 वाजता आपली पालखी निघते. तर सर्वजण आता चालायला लागलेले आहेत. सुरू झालेली आपली पदयात्रा आजची. मंडळी थोडा वेळ थांबलो होतो, थांबल्यानंतर पुन्हा सुरुवात केली आता चालायला. आणि थोडा बघा तुम्ही, राजदीप आहे पालखीला खांदा लावून आणि पाठीमागं मी आहे. तर आम्ही आज दोघं चालवाचा घेतलाय मान पालखीला चालवण्याचा. ब्लॉगर बघूया आपण नाश्त्याची वस्ती आहे तिथपर्यंत चालवण्याचा प्रयत्न पालखीला करू. भाऊ दादा सोबत आहे, इकडे पप्पा आहे, पाठी कोण कोण आहे बघा. राज आहे, ओम साईराम. लवेशला नाही घेतलं बिचारायला. ओम साईराम. आम्ही डायरेक्ट लवेशने मला घेतला नाही, आता नाही घेतलं माझी व्हिडिओ. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. साईराम. ओ माय गॉड, व्हिडिओग्राफर एकदम धावताय. धावता फिरता कॅमेरामॅन लवेश सोबत. ओम साईराम. न गिराने वाले लाख होते हैं, गिराने वाले लाख होते हैं, बचाने वाला मेरे साईनाथ होते हैं. बोलो ओम साईराम. पुन्हा हे वीडियो काढतो मी, तो काढतोस ना. क्या यार 300 बात कर रहा है. हम लोग आगरी साल आए थे ना डिंडे में चलते, तो हमको 2 जोड़ी 150 में दिया था. अच्छा आवाज काय करू. गाड़ी को नहीं आवाज काय करू. इथे मार्केट वाजो वाटो वाजो. आजो आजो. ऐसा मारेगा तो फुटेगा नहीं. इथं हो तू, इथं इधर मारेगा. गाड़ी चलाया हमने. वो गाड़ी चलाया है, वो दिखा, वो ज्याच्याशी गाडी चालवली तो दाखवला ना. हे बघा, हे बघा. ठेवलेला आहे आमचं ठेव. आता यो माझा कसा आहे, यो माझा धंदा आहे कपांचा. पण यो माणूस आपला त्याला बोललो जा आपला धंदा करा. हे मला तर ये ट्रेन बघा ओरिजिनल कमेलाची. याच्यावरशी फोर्कलिफ्ट, अड्रा, JCP आणि रोड रोलर हे सगळं गेलं, पण घमेल्याला काय नाही झाला. हां, त्याच्यामुळे तुम्ही काय जोडी असतात ते घ्या. आपल्याकडून पाणी कपूत ना बघा. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. याच्यामध्ये ना आम्ही जेव्हा पहिले 7-8 वर्षापूर्वी यायचो ना, आता फुल पाणी असतं. हे बघा पूर्ण आता खाली आहे याच्यामध्ये नदी. नदीला पाणी नसेल, कारण आम्ही दरवर्षी होतो ना. चला आता लवकर येईल आमचा व्हिडिओ काढतो साईराम. आज आम्ही स्वतःहून व्हिडिओ काढतो, कारण आमचे दोन्ही यूट्यूबवाले 1 नंबर आणि 2 नंबर पार्टी साई. ते आज पालखीचा मान काही घेतलेला आहे. आणि नॉनस्टॉप टाईम म्हणजे एक स्टॉप होता, त्याच्यानंतर नॉनस्टॉप 3.5 किलोमीटर चालवलेली आहे ते नॉनस्टॉप. आणि काही ठरवलेलं आजचा आपला रूट पूर्ण करायचा, कारण एक व्हिडिओ काढायला लागतो ना त्यांना, त्याच्यामुळे काही एक यांचा रूट पूर्ण केलेला आहे. तर साईराम भावनो, आज आम्ही बाबा की आता आपण आलेलो द्वारकामाई देवळामध्ये आलेलो आहे. नारायणगावमध्ये द्वारकामाई देऊळ आहे. जय साई बाबा की जय.
वर्षी आम्ही इथेच थांबतो, पण गेल्या वर्षी इथे देवळाचं काम चालू होता तरीसुद्धा थांबलो होतो. जीर्णोद्धार होता मंदिराचा. मंदिर एकदम बघा सुंदर बनवलेलं आहे. तर आपण द्वारकामाला थांबलो आहे आणि आपला आलेला आहे चहा नाश्ता सोबत बिस्किटचं पुढे. चला आता पालखी निघालेली आहे, आपण सुद्धा निघूया. आणि यो सुद्धा आलेला आहे, आपल्याला नुसताच त्रास द्यावाला पर्या. अस्मिता आणि नेहा जयेश ब्लॉग मध्ये आलोय हो, दिसलोय हो, येते हो मी पण जयेश ब्लॉग मध्ये, बघत जा ब्लॉग. माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का, मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का. ओम साईराम, साईनाथ महाराज की. काय आहे बघा किल्ला रांगोळी वगैरे काढलेलं आहे आणि आता आपण पोचलेलो आहोत तिथे बांगा टायर्सला. बघा हे टायरवाले आहेत. दरवर्षी संपूर्ण डिंगरीची खाण्याची नाश्त्याची पाण्याची व्यवस्था ते करत असतात. तर आपण आता त्यांच्या घरी आलेलो आहोत, त्यांच्या टायर शोरूमला. तर इथं आपली ते सोय करतील. तिथं थोडा आपले काही भक्त त्यांच्या दारात घातील आणि त्यांचा उत्साह वाढवतील. जय श्रीराम. ओम साईराम. दिगंबरा दिगंबरा साईनाथ गुरु दिगंबरा 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 नित्यानंद गुरु दिगंबरा 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 नित्यानंद गुरु दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गुंपियल प्रेमान श्रद्धा भक्ती भावान गुलाबाचा हार माझ्या साईला, गुलाबाचा हार माझ्या बाबाना, गुलाबाचा हार माझ्या साईला, गुलाबाचा हार माझ्या बाबाना. प्रेमान भक्ती भावान गुंपियल प्रेमान भक्ती भावान गुलाबाचा हार माझ्या साईला, गुलाबाचा हार माझ्या साईला. आरती करून झालेला आहे. इकडे नाश्त्याला लाईन लागलेलं आहे नाश्त्याला. बघा नाश्त्यासाठी काय काय त्यांच्या परिवारासोबत नाश्त्याची आपण सोय मिसळ आहे, करतो. पाव, जवळजवळ 8 वर्ष झाली ते हो, आपले साहेब. नाश्त्याची सेवा करत आहेत. काया जिजून तुझ्या शिरावर धरली तुझ्याची कायर वेड्या, मिळणार नाही तुला साईबाबाची माया, मिळणार नाही तुला साईबाबाची माया. मोठ्या साईबाबाला विसरू नको, त्या साईबाबाला जिजवील त्याने काया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली तुझे. विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठल, विठ्ठल 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 हरी
ला 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 साई बाबा साई बाबा उदे गंबाबाई आज आली गोंधळाला उदे गंबाबाई आज आली गोंधळाला आली गोंधळाला वाजवा संबळाला. बाबांचे खास वाक्य आहे. बाबा नेहमी म्हणतात याहो याहो सारे जण. फोटो घे भाऊ. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय श्रीराम. ओम साईराम. बाबा गरीबाचे वाली जन्मायेऊन शिर्डीस जावे. साई बाबांचे दर्शन घ्यावे. जन्मायेऊन शिर्डीस जावे. साई बाबांचे दर्शन घ्यावे. साई राम बोला साई श्याम बोला. साई राम बोला साई श्याम बोला. दीनानाथांची ही गुरु माऊली हो. साई बाबा गरिबांचे वाली. साई बाबा गरिबांचे वाली. साई बाबा गरिबांचे वाली. साई बाबा गरिबांचे वाली. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की. साईनाथ महाराज की. ओम साई नमः. सद्गुरु साई नमो. नंद सद्गुरु साईनाथ महाराज वर्षी लवकर या. चला आता आमचा नाश्ता वगैरे झाला आणि नाश्त्यानंतर आपला जो झेंड्याचा मान असतो विशालदादा जवळ पहिल्या झेंड्याचा, तर विशालदादा गेलेला आहे पालखी घ्यायला. तर त्याने माझ्याकडे थोड्या वेळासाठी हा झेंडा सोपवलेला आहे. तर नक्कीच तो आपण जबाबदारीने चालवू. आणि सोबत आहे करण कोहली, तो सुद्धा नेहमी पहिल्याच झेंड्याला असतो विशालदादा सोबत. बरेच वर्ष विशालदादा आणि करणदादा पहिला झेंडा चालवत असतात. तर आता थोडीशी सेवा मला मिळाली, खूप भारी वाटतंय. आणि पहिल्या झेंड्याचा भार मला आता पण समजतंय काय किती जोर आहे लागते त्याला धरायला. एका हातावर कंट्रोल करून थोडी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे. तर इतक्या वर्षातून कधी चालत होतो पण झेंडा कधी हातात घेऊन चाललो नव्हतो, पण ती सुद्धा आज इच्छा पूर्ण होते. तर ओम साईराम. ओम साईराम. तर मंडळी, आता ज्यांनी झेंड्याचा मान मला दिला होता विशालदादा, ते सुद्धा आता आलेला आहे दादा. तर दादाला मी थोडा वेळ झेंडा देणारच नाही, मीच घेईन नाश करून घेऊन चल स्टॉपपर्यंत. तर दादा, तू हा पहिला माना झेंडा किती वर्ष चालवतोस? मला टोटल 16 वर्ष झाली. 16 वर्ष झाली. त्याच्या आधी कुठल्या झेंडूतून जात होता? नागावात ना आंबेगाव मध्ये सर्व पप्पा असे तुम्ही ते मित्र परिवार तिकडून जातो? तिकडून तू 2006 पासून आम्ही चालतो. 2006 पासून म्हणजे तुम्ही दिंडी पदयात्रा म्हणजे शिर्डीची वारी भरपूर वर्ष करत आहात. भरपूर हो. आणि त्याच्यानंतर मग हे आपल्या गावातून सुरू झाल्यानंतर तिकडून त्याच्यानंतर 6 वर्ष झाली इथे या दिंडीत. या दिंडीत 6 वर्ष झाली तुला? म्हणजे आपल्या दिंडीला 9 वर्ष झाली, तू नंतर 6 वर्ष झाली. 2-3 वर्ष नाही, कोरोनाच्या काळामध्ये नाही आला. हां, पण जिथे आता त्या दिंडीत पण तुझ्याकडे पहिल्या झेंड्याचा मान होता. हो हो. आणि या दिंडीत आल्यावर सुद्धा तुला पहिल्या झेंड्याचा मान मिळाला. तर कसा वाटतंय तुला? मला बरं वाटतं, म्हणजे छान वाटते. म्हणजे झेंडा घेऊन खूप छान वाटते. साईबाबांकडे जायची इच्छा होती हा झेंडा घेऊन. आणि जो पहिला मान असतो तुझ्या पाठी सर्व दिंडी चालत असते. हो. आणि तुझा म्हणजे तुझ्या पुढे कोणी एक पदयात्री पण जाऊ शकत नाही झेंड्याच्या पुढे. आणि सर्व जबाबदारी तुझ्याकडे माझ्याचकडे. कुठे थांबायचं,
एक तासाने थांबायचं, किती किलोमीटर चालायचं, ते सर्व माझ्याचकडे असते. आणि प्रत्येक रूट माहिती पाहिजे हो त्यासाठी. हो हो. आणि जुने रूट आहेत त्याच्यानेच आम्ही चालतो. आता नवीन नवीन हायवे झाले आहेत त्याच्यामुळे ते पण आम्ही कव्हर करत जातो. हां सर्वांना सोबत घेऊनच जातो. हां, आणि ते पण बरोबर आहे. आणि तुम्ही ते नंबर आपले ॲरो देऊन कळवत पण असता या साईडला सर्वांना कळवत असतो. त्यामुळे सर्व पाठीचे कोण राहू नये म्हणून त्याच्यासाठी ॲरो नवीन नवीन असतात, त्यांना माहिती नसते, त्याच्यामुळे त्यांना ॲरो दाखवायसाठी तो ॲरो लावलेला असतो. बरोबर. कारण हा मानाचा पहिला झेंडा बोललात तर संपूर्ण दिंडी पाठोपाठ चालत असते. त्याच्यामुळं कोणी पाटी बऱ्याच पाठी राहिलेला असतो कधी, त्याला रोड कालावा म्हणून ॲरो केलेलं असते. कधी कधी झेंडा दिसत नाही, पदयात्री दिसत नाही, पण कुठल्या रोडने गेलेत हे आपल्या कलासाठी ॲरो मारलेला असतो. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं असेल बरेच वेळेला मी. तर ते चांगला कार्य आहे. आणि पहिला मानाचा झेंडा चालवणं हा खूप मोठा भार आहे, कारण माझ्या खांद्यावर भार आला आहे हा मला आता समजलेला आहे. कारण असा झेंडा चालवणं इतके दिवस खूप कठीण काम आहे आणि खूप जबाबदारीचं काम आहे. तर झेंड्याबद्दल दादा थोडी आपल्याला माहिती देत आहे, ते ऐकूया. बोल दादा. त्याचं महत्त्व म्हणजे काय, तर या झेंड्यामध्ये बजरंगबलीची ताकद आहे. हां, ती ताकद पहिल्या झेंड्यापासून ते शेवटच्या झेंड्या मधोमध सर्वांना सोबत घेऊन जाते. हां, कुठे म्हणजे ती काय एक प्रॉब्लेम रक्षा नको कवच व्हायला, असतं. रक्षा कवच असते. आणि कुठे काय प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून तो ह्या झेंडा असतो, त्या झेंड्याला ताकद मिळते. हां, बजरंगबलीची ताकद असते. खरोखर ताकद लागतेच हा झेंडा उचलायला आणि चालवायला बोललात तर. मंडळी असा हा झेंडा आणि झेंड्याचं महत्त्व आहे. तर दादा तुझ्या सेवेला आणि तुझ्या कार्याला सलाम. ओम साईराम. ओम साईराम. तर या साईडला त्यांनी मस्त छोटासा मॅप बनवलेला आहे लगेचमध्ये मोठी. हे बघा इकडे ठिकाणे दिलेले आहेत बघा. नारायणगाव 5 किलोमीटर, आलेपाटा 10 किलोमीटर, असं सर्व ठिकाणांचं किती किलोमीटर आहे दाखवलेलं आहे. शिर्डी बघा 107 किलोमीटर दाखवलेलं आहे इथून. इकडे मॅप दिलेलं आहे सर्व बघा. तुम्ही कुठून कुठे जायचं बरोबर रेखाटलेलं आहे. थांबवलेले आहे साई भक्त आता थोडा वेळ विश्रांती घेत आहेत. आपण दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. मागे बघा सुंदर असा देखावा. छोटे मुलं बघत बसली बघा देखावा. त्यांना हौसच असतं बघायचं काय. अरे तुला बघा कारंजा मासे भरपूर आहेत बघा. आता ते दिसणार नाही रेषा गेले ते डोळ्याने दिसते, ते कॅमेऱ्यात सगळं नाही दिसत बाई. मच्छीचं दाखवू नको नाही तर कमेंट येते गावात ना. गावाने एक होती व मच्छी बघायला. असं गार्डन केलं मस्त देखावा. आणि गार्डनमध्ये फुलं आलेली. हे 3 भाऊबंधूंनी काढलंय. अरे भाई हे काय झालंय बघ. जुक्कर उच खाली. ओम साईराम. बघा चालता चालता आपल्याला गुरंढोरं दिसत असतात, पण गायांचा कळप बघा किती मोठा आहे. भरपूर वेगवेगळ्या कलरच्या गाय आहेत आणि वेगवेगळ्या जातीच्या. इथे बसलाय. तू काय पेट्रोल भरायला चाललास? हे बाटली बाटलीन देता हो. पेट्रोल पाहिजे काय? बाटलीन घे. काय लिटर काय? बाटली घे. काय लिटर काय? 120 लिटर. 120 लिटर. पण पैसे किती? 120 लिटर तुमच्याकडे असेल रे. किती रुपये लिटर आहे? 120 रुपये लिटर. आणि हे कायदेशीर गुन्हा आहे. बाटलीन पेट्रोल देता तुम्ही. आम्हाला भेटला, आम्हाला माहिती. बस झालं चला. आमच्या 2 बायलांना कात्र लावलेलं सोहरला तर होईल. यो बाईला बांधलाय बघा, कासऱ्याला बांधलाय, चालवलाय. आज भरपूर उशीर 1:30 वाजलेला आहे. अजून जेवणाच्या ठिकाणी पोचलेलं नाही. पोचलो. आज थोड्या वेळात पोचू.
मग आराम करू, मग जेवू. आज तर पालखीचा मान भरपूर मिळालेला आहे आपल्याला. महाप्रसादामध्ये काय काय सांगा जरा. आज फरसबीची भाजी आहे, हा, वांग्याचा भरीत आहे, वांग्याचं भरीत आहे, कोथिंबीर वडी, सलाड, पापड, लोणचा, डाळ आणि स्वीटमध्ये सोनपापडी सर्व असं टाक आहे बघा. चला आता साईराम 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 या जेव्हा जेव्हा खायला भेटणार. आम्हाला आज साईवेल खायला भेटेल काय? चालेल, वाढ बघतो. काकाजी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी लगेच आपले बनलेले आहे साईवेल. हे बघा साईवेल स्वतः सोबत काका बनवतात बघा. ओम साईराम. ओम साईराम. इकडं लिंबू विंबू चाललंय कटिंग, इकडं भरून घेतात, वाटप चालू आहे. ओम साई. ओम साईराम. हे कसे आहे साईवेल? हे भाई काय भाई काय एक नंबर. हा यो साई सेवक आहे ना भाई आहे. फ्रेश कसे झाले? एक नंबर. एक नंबर ना. एकदा तुमच्या शेजारी साईवेल कशी लागते त्यांची? मग साईराम एक नंबर. आमच्या गावातली फेमस बेल आहे. हा कशी आहे? मग साईबाबांच्या नावाने साईबेल. हे आहे ना. कसं झालंय भाई? समजली ना तुला साईबेल? भाई आमच्या गावातली फेमस आहे हो ही. 1900 किती पासूनची आहे ही. मस्ती ना आहे, सिरियसली आहे. त्याला विचार, स्वतः ते बनवतात तिथं. पेक्षा वागल मोठा बघा आता. हे आम्ही खात असतो दररोज खात असतील तू जाऊन तिथं. हे आम्ही काय खात असतो का? नवीन आहे तुला? चला शिर्डीला चला, चला रे चला शिर्डीला चला, साईबाबांच्या दर्शनाला, साईबाबांच्या दर्शनाला. निघाली पालखी शिर्डीला, भक्त पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा, मंडल पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा, मंडल पायी पायी चालला. शुभांगी थली, कल्पना पाटील अलका थली, पायी शिर्डीला चालली. पंचपक्वान जेवण बनवी ती, सेवाचारींची ती ख्याती. पंचपक्वान जेवण बनवी ती, सेवाचारींची ती ख्याती. साईचा आशीर्वाद त्या माऊलीना.
निघाली पालखी शिर्डीला भक्त पायी पायी चालला साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला शिर्डीला चला साईबाबांच्या दर्शनाला साईबाबांच्या दर्शनाला निघाली पालखी शिर्डीला भक्त पायी पायी चालला साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल 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 पायी पायी चालला धुरला उडवलाय पण लाद्या मारल्या म्हणून धुरला उडला नाही. झापूक झोपूक बघ. इकडे जेवणाची चालली तयारी त्या सुद्धा नाचत घ्या आणि याला घे मला घे किती घेऊ तुला. अरे माझं चालताना पाय दुखत नसतील पण अंगा उड्या मारून पाय दुखले. बोल काय आता आपण सोबत जेवू चला. ओम भाऊ कसा वाटला? थोडा काय झालं म्हणजे डीजेचा पेट्रोल संपला त्याच्यामुळे थोडा ब्रेक. पण इतका तास आपण चाललो इतके तास आपण चाललेलो आणि आता पाय दुखत होतं सगळ्यांचं तरी पण बाबांचं काय असतं बाबांनी बोललं नाचतं म्हणजे नाचणारच. अरे गाणं लागल्या बाबांचा गाणं लागला तर पोरं नाचणार नाही असं होणारच नाही. मग किती पण पाय दुखून दे काय दुखून दे 40-45 किलोमीटर रनिंग कॅपॅसिटी नव्हती. कॅपॅसिटी 5 मिनिटात गाण्याने अख्खा हो जमले होते रिलॅक्स झाले. विचार कर गाणे किती पावर आहे बघ. साईंच्या खंडोबाच्या. हो साईराम. आणि आता खास क्रेडिट म्हणजे आपले मात्र पिचे काय विषय होता? प्रश्न आहे छोटासा. चालताना पाय दुखतात नाचताना का नाही दुखत? बाबांची इच्छा. चाला पण मजा करा पण नाचा पण काय यश धमाल ना. पाय दुखलेला का नाही सांग खरं सांग. पाय दुखलेलं का नाही? पाय दुखलेलं पाय दुखलेलं पण फ्री झालो आता. पण नाचून मजा ना डायरेक्ट फ्री. हे बघा सगळे मंडळी नाचत होती. सगळी मंडळी जेवढी आलंय तेवढी मंडळी नाचत होती आणि सगळ्यांचे पाय दुखत होतं. हे बघ कुणाल पायाला फोड आलेलं पण नाचलास. एवढा मोठा फोड आला एवढा मोठा जिंदगी कधी बघितलं नसतं. मला दाखवते थांबा थोडी पण नाचलास ना. बस गाण्याची पावर आणि साईंची भक्ती. नाचलास तू ना. मला दिसलासच नाही. दिसलं का नाही? मला यो दिसला ना तर तू दिसलाच नाही. माझ्या बाजूला नाचत असशील तर कसा दिसशील माझ्या समोर नाच. काय मग तू दिसलास. तू मला दिसलासच नाही नाचताना. नाही दिसला म्हणा. राजदेवताला तू राजदेवताला नको सांगू काय ते. तू राजदेवताला काय सांगत जातस. हा नंतर बिंतर तर नको सांगू मला. आता यो सांग यो बाजूला नाचते माझ्या कसा दिसेल समोर नाच. दोघांना बोललो मी का नाचा व्हिडिओ काढते. असू दे जाऊ दे नको भांडू नकोस. निस्ता भांडत असतो दिवसभर. तर मंडळी आम्ही आजच्या वस्तीवर पोचलोय आणि पोचल्या पहिले बॅगात बघतच नव्हते कोण. पहिले नाचायची सुरुवात केली. स्पीकर वाजवते एकाने नाचायला सुरुवात केली आणि सगळेच नाचायला जे लागले ना प्रत्येकाचा पायाचं दुखणं अंग दुखणं सगळं विसरून प्रत्येकजण नाचत होता. एवढी धमाल करत होते. आणि प्रत्येक वेळी जेव्हा स्पीकर लागतो जेव्हा बाबांचं गाणं लागतं साईंचं गाणं लागतं तेव्हा जो चालत असेल ते पाय दुखत असेल तो नक्कीच नाचत असतो. आणि आजचा प्रवास एवढा मोठा होता जवळजवळ 40 किलोमीटर जास्तच चाललो आहे तरीसुद्धा प्रत्येकाची ऊर्जा एवढी होती नाचण्याची. एवढं ठिकाणं घालून ठेवलेलं सर्व एवढी सगळी एवढे अजून तिकडून बघा अजून काही नाचाचं तेच करतात. हे बघा बारकी पोरं पण धमाल करत होती. दिसत नव्हती कुठं नाचत होती एवढी पब्लिक आमची आहे ना. मग विचार करा
आणि आजच्या दिवसातला चालताना मी काय जास्त शूटच नाही केला आहे, कारण माझा स्टोरेज कमी होता. पण आस्ते आस्ते क्लिअर केला आणि इथल्या व्हिडिओसाठी मी खास ठेवला होता आणि इथं येऊन धमाल केलीच. चला आता आरती होईल, भजन होईल, मग जेवल्यानंतर आपण आराम करू आणि भेटू पुढच्या भागात. चला, ओम साईराम. ओम साईराम.